नमस्कार मंडळी, आज आपण बनवतो भरलेले बोंबील. तर भरलेली बोंबील बनवण्यासाठी जे सारण लागणार आहे ते सर्वप्रथम आपण बनवून घेतो. तर एका पॅनमध्ये छान तेल गरम करून त्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायची आणि व्यवस्थित भाजून घ्यायचे. पेस्ट आपली भाजून झाली की 2 मिनिटानंतर यामध्ये करंदी घालून घ्यायचे. इथे एक वाटीभर करंदी आहे, तिला व्यवस्थित परतवून घ्यायचे. तिला पाणी सुटलं की आपण यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे. आता उरलेले सर्व मसाले आपण यामध्ये घालून घेणार आहोत. त्यामध्ये सर्वप्रथम आपण हळद, लाल तिखट आणि थोडासा गरम मसाला घालून घ्यायचा आहे. आता यामध्ये व्यवस्थित ढवळून थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि पाणी आटण्याची वाट पाहायची. पाणी छान आटून झालं की आपण यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला ही करंदी थंड करून घ्यायची आहे. थंड झाल्यानंतरच आपण ती सारणासाठी वापरू शकतो. इथे बोंबील अर्धे कट देऊन त्यांना मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्याचा मधला काट्याचा भाग काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तुम्हाला अधिक तिखट आवडत असेल तर तुम्ही थोडंसं तिखट यामध्ये जास्त घालू शकतात. आता यामध्ये आपण घालून घेणार आहोत थोडीशी हळद आणि त्यानंतर आपण यामध्ये घालून घेणार आहोत थोडासा गरम मसाला. आता यामध्ये लागेल तेवढं आपण मीठ लावून घ्यायचं आहे. आता करंदीमध्ये ऑलरेडी मीठ आहे, त्यामुळे फक्त बोंबलापुरतं यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि आलं लसणाची थोडी पेस्ट घालायची आहे. 1 चमचाभर यामध्ये आगळ घालून घ्यायचं आहे. आता हाताने व्यवस्थित हा मसाला लावून आपल्याला बोंबील एक साधारण 10 मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचे. सोबत आपण आता तांदूळ आणि रवा समप्रमाणात घेऊन त्यामध्ये मीठ आणि लाल तिखट घालून आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे. आता बोंबलांमध्ये आपण करंदीचं जे मिश्रण बनवलेलं आहे, म्हणजे जे सारण आहे ते व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि एका बाजूने शेपटीच्या साहाय्याने बोंबील आपण दुमडून घ्यायचं आहे आणि त्याचं छान रोल करून घ्यायचं आहे आणि छान रोल झाला की आपण त्याला टूथपिकच्या साहाय्याने सिक्युअर करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने रोल झाल्यानंतर मी त्यामध्ये टूथपिक घातलेली आहे. तुम्ही एकापेक्षा जास्त टूथपिक घालून त्यांना व्यवस्थित त्यांची तोंडं दोन्ही साईडने बंद करून घेऊ शकतात. अशा प्रकारे माझे बोंबील तयार झालेले आहेत आणि आता पिठाचं जे मिश्रण आपण घेतलेलं आहे त्यामध्ये यांना व्यवस्थित घोळवून घ्यायचे. दोन्ही बाजूने यांना व्यवस्थित कोट करून घ्यायचे आणि बाजूला जी त्यांची तोंडं ओपन आहे तिथेही आपण पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, जेणेकरून यातलं सारण बाहेर येणार नाही. आता अशा रीतीने आपण सर्व बोंबील तयार केलेले आहेत त्यांना छान तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. इथे मी पॅनमध्ये छान तेलामध्ये 4 बोंबील टाकलेले आहेत. त्यामध्ये कढीपत्त्याची पानं आणि लसणीच्या पाकळ्या टाकलेल्या आहेत. त्यांना परतवून घ्यायचं आहे. गरमागरम कोथिंबीर घालून सर्व करायचं आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.